नमस्कार. 6 महिन्यांपूर्वी जुलैमध्ये स्थापन झालेल्या विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीत फुटीची चिन्हे आहेत. आघाडीच्या स्थापनेत पुढाकार घेणारे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार पुन्हा भाजपकडे जाण्याची चिन्हे आहेत. नमस्कार, मी सचिन परत एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या वैचारिक विषय या युट्यूब चॅनलवर. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा, जास्तीत जास्त लाईक करायचा, शेअर करायचा. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री व तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी देखील लोकसभेच्या सर्व 42 जागांवर उमेदवार देण्याची घोषणा केली. पक्षाचे पंजाबमधील लोकसभेच्या सर्व 13 जागांवर स्वबळाचा नारा दिला आहे. उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षाने काँग्रेसला केवळ 11 जागा देण्याची तयारी दर्शवल्याचे वृत्त आहे. या घडामोडीत पाहता लोकसभेच्या आगामी निवडणुकीत भाजप विरोधात एकाच एक उमेदवार देण्याची प्रतिज्ञा घेतल्याने इंडिया आघाडीला धक्का बसला आहे. निवडणुकीत काँग्रेसला धक्का बसल्यानंतर मित्रपक्षांना काँग्रेसचा यश मिळण्याच्या क्षमतेबद्दल शंका वाटायला लागली. यातून जागा वाटपात जे आक्रमक भूमिका घेत आहेत, विरोधकांच्या आघाडीत जे 28 पक्ष एकत्रित आले होते, त्यात देशव्यापी अस्तित्व आणि संघटना असलेल्या काँग्रेस हा एकमेव पक्ष आहे. त्यामुळे आघाडीत समन्वयाची भूमिका काँग्रेसकडून अपेक्षित आहे. गेल्या 2014 आणि 2019च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव असला तरी यामध्ये 20% आसपास मते त्यांना मिळाली. मात्र हिंदी भाषिक पट्ट्यात काँग्रेस कमकुवत झाली. त्यातच भाजप विरुद्ध काँग्रेस अशी थेट लढत असल्याने 150 जागांवरही त्यांना अपयश आले. त्यामुळे प्रादेशिक पक्षांना काँग्रेस आपल्याला देऊन राज्यांमध्ये पक्ष विस्तार करेल अशी अपेक्षा किंवा अशी भीती त्यांना वाटायला लागली. यातून जागा वाटपात जे लवचिक भूमिका घेण्यास तयार नाहीत. ममतांनी काँग्रेसला पश्चिम बंगालमध्ये सध्या त्यांच्याकडे असलेल्या 2च जागा त्यांनी देण्याची तयारी दर्शवली. काँग्रेसला अधिक जागा देऊन त्यांना राज्यात विस्ताराची संधी हे प्रादेशिक पक्ष देतील ही शक्यता नाही. जिथे प्रादेशिक पक्ष मजबूत आहेत तेथे त्यांना अधिक जागांवर संधी द्यावी. काँग्रेसने 300 जागा लढवाव्यात, आम्ही सारे पक्ष पाठिंबा देऊ अशी भूमिका ममतांनी घेतली. बंगालच्या काही जागांवर जर काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना चर्चेतून तोडगा काढायला असेल तर तृणमूल काँग्रेस मेघालय आणि आसाममध्ये काही जागा मागू शकते. उत्तर प्रदेशातील लोकसभेच्या 80, महाराष्ट्रातील 48, नंतर देशभरात पश्चिम बंगालमध्ये लोकसभेतील जागांचा आकडा आहे. यंदा काँग्रेसला 2 पेक्षा जास्त जागा देण्यास तृणमूल काँग्रेसकडून नकार मिळाल्याने गेल्या 2 लोकसभा निवडणुकीतील आकडेवारीचा दाखला ते देत आहेत. 2014 मध्ये तृणमूल काँग्रेसने राज्यातील 42 पैकी 34 जागा जिंकल्या. त्यांना जवळपास 40% मते मिळाली. तर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखाली डाव्या आघाडीच्या 23% मतांसह 2 जागा, तर काँग्रेसला 9.7% मतांच्या 4 जागा मिळाल्या. भाजपला 17% मतांसह 2 जागा जिंकता आल्या. त्यांची 1 जागा वाढली. गेल्या 2019 मध्ये चित्र पूर्ण बदलले. तृणमूल काँग्रेसला 43% मतांसह 22 जागा मिळाल्या. भाजपने मोठी मुसंडी मारत 2 जागांवर 40% मते घेऊन थेट 18 जागांवर विजय मिळवला. काँग्रेसला 2 जागा तर 6% मते मिळाली. तर माकपच्या नेतृत्वात आघाडीच्या तितकीच मते मिळाली. मात्र एकही जागा जिंकता आली नाही. 2 निवडणुकीत काँग्रेसची मते घटल्याने हा पक्ष मालदा, मुर्शिदाबाद या भागात राहिल्याचे सांगितले. यामुळेच अधिक जागा देण्यास तृणमूल राजी नाही. आता राज्यात तृणमूल विरुद्ध भाजप अशी अटीतटी आहे. राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर देशातील वातावरण बदलले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेला आव्हान द्यायचे असेल तर विरोधकांनी पर्यायी कार्यक्रम जनतेपुढे ठेवायला लागेल. त्यांचे आर्थिक धोरण काय असेल किंवा अन्य बाबी सांगाव्या लागतील. केवळ मोदींवर टीका करून काही साध्य होणार नाही. मात्र विरोधकांच्या आघाडीचा निमंत्रकही ठरत नाही. जागा वाटपही कागदावरच आहेत. लोकसभा निवडणुकीला 2 महिन्यांचा अवधी असताना काँग्रेस पक्ष संघटनेतील प्रमुख नेते भारत जोडो न्याय यात्रेमध्ये आहेत. राहुल गांधी यांचे प्रतिमा संवर्धन हे पक्षाच्या दृष्टीने महत्वाचे असले तरी इंडिया आघाडीतील प्रमुख पक्ष किंवा सर्वांना जोडणारा दुवा म्हणून काँग्रेसने घटक पक्षांच्या नाराजीचे तातडीने निराकरण करायला हवे. ममतांच्या घोषणेनंतर काँग्रेसने ममतांविषयी विरोधकांच्या आघाडीची कल्पना शक्य आहे अशी प्रतिक्रिया दिली. मात्र त्याच वेळी राज्यातील नेत्यांना ममतांवर टीका करण्यापासून रोखले नाही. हा विरोधाभास दिसायला लागलाय. एकत्र सभा घेणे, भाजपवर टीका टिप्पणी करणे हे करत असतानाच त्या नवमतदारांना भावतीची दक्षता घ्यावी लागेल. या मुद्द्यांवर 2024 मध्ये नरेंद्र मोदी यांनी आव्हान देत होते. अन्यथा विरोधकांमध्ये एकजूट नाही हे चित्र दिसत आहे.
साहजिकच सत्ता आली तर स्थिती सरकार कसे देणार. गेल्या म्हणजेच 2019 मध्ये देशभरात भाजपने लोकसभेच्या 224 जागा 50% अधिक मतांनी जिंकल्या आहेत. थोडक्यात भाजपला रोखण्याचे विरोधकांपुढे आव्हान बिकट आहे. या सर्व जागा भाजप पुन्हा जिंकेल असेच नाही, पण त्यासाठी विरोधकांना रणनीती आखावी लागेल. हिंदी भाषिक पट्टा तसेच पश्चिमेकडील राज्यांचा भाजप आणखी जागा जिंकण्याची शक्यता नाही. मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात येथील एक जागा वगळता सर्व खासदार भाजपचे आहेत. उत्तर प्रदेशातील गेल्या वेळी भाजपचे 62 तसेच मित्र पक्षाच्या 2 अशा 64 जागा होत्या. तेथे भाजप आणखी 6 ते 7 जिंकण्याच्या प्रयत्नात आहे. बिहारमध्ये नितीश कुमार यांचा समावेश भाजपला गेल्या वेळेच्या 40 मधील 39 जागा नाही तर निदान 32 ते 35 जागा तरी जिंकता येतील. उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष, लोकदल तसेच काँग्रेस अशी आघाडी भाजपच्या आव्हानात्मक ठरेल, पण याबाबतही संदिग्धता आहे. थोडक्यात विरोधकांना आघाडीमध्ये अनेक आव्हाने आहेत आणि ते आव्हाने त्यांना पूर्ण करण्यासाठी एकजुटीने यावं लागणार आहे. पण एकजुटीचे येण्याची चिन्हे काही दिसत नाही. एकीकडे पश्चिम बंगालमध्ये जे काही ममता बॅनर्जी स्वबळावर सगळ्या जागा लढायचं म्हणताय, तिकडेच नितीश कुमार यांनी बिहारमध्ये भाजपशी परत एकदा हात मिळवणी केली. बघूया इंडिया आघाडीचं भविष्य कसं ठरणार आहे. राहुल गांधी या सगळ्यांना एकत्र घेऊन कसं काय आता लोकसभेची निवडणूक लढणार आहे, का फक्त काँग्रेस पक्ष एकटाच निवडणूक लढणार आहे. या सगळ्या गोष्टींवर आपण विचार करणारच आहोत. त्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब तर करूनच ठेवा. शेजारी घंटीचं बटन पण दाबून ठेवा, म्हणजे तुम्हाला हे सगळं काही विश्लेषण योग्य वेळी मिळत असणार आहे. नमस्कार.